दादा, म्हणजे एक प्रश्न म्हणजे प्रश्न समजा असा होता की 2015 आणि 16 मध्ये मी जेव्हा परळचा महाराजा बघितला तेव्हा आय थिंक 12 या 14 फुटाची मूर्ती असणार. आता मला अंदाज नाही, पण मी एक आहे मी पण आर्टिस्ट आहे, मी पण मूर्ती घडवतो, मी पण मूर्तिकार आहे, मी पण सर्व गोष्टी करतो. हा. 12-14 फुटाची मूर्ती होती आणि 2017 मध्ये मी इनडायरेक्टली बघतोय मूर्ती, तर आय थिंक 20-22 फुटाची मूर्ती होती. मला वाटतं 22 फुटाचीच मूर्ती असणार. आता इतका मला आयडिया. त्याचं कारण काय पाठचं म्हणजे की डायरेक्टली 22 फूट 14 फुटापासून. कारण काही नाही, कसं आहे, आज आपल्या मंडळात भरपूर मूर्तिकार होऊन गेले. परळचा महाराजा हा भरपूर मूर्तिकारांनी घडवला. त्यातले सुरुवातीला आपली मूर्ती घडवण्यामागे एक मोठा व्यक्ती, मोठा मूर्तिकार म्हणजे एक आज मूर्तिकार ज्यांना आयडल मानतात ते आपले वेलिंग मास्तर, ज्यांनी प्रथम 22 फुटाची मूर्ती घडवली. बरोबर. हे वेलिंग मास्तरांनी जी मूर्ती घडवली त्यावेळेस आज लोकांना माहीत नाही, आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. आज आमची जी ज्येष्ठ लोक आहेत, जे वयस्कर लोक आहे मंडळातले, ते आम्हाला या गोष्टी सांगतात की त्यावेळेस 22 फूट बनवताना आपल्या देखील मंडळाला विचारलं होतं, ओके. तुम्ही घ्याल काय, म्हणजे हा. तुम्हाला चालेल का 22 फूट. पण आपल्याकडे तेवढी मॅन पॉवर नव्हती ओके. त्यावेळेस. तर त्यावेळेस त्या लोकांनी मॅन पॉवर नसल्यामुळे कुठेतरी, शेवटी कसं आहे, एवढा मोठा गणपती बनवणं, त्याची काळजी पूर्ण घेण्यासाठी पूर्ण पण पूर्ण. तेवढी मॅन बरोबर पॉवर हवी. तर बरोबर. तेवढी मॅन पॉवर नव्हती. तर त्यावेळेस ते डिसिजन नाही घेतलं, नाही म्हणाले की नाही, आपल्याला नाही जमणार. ठीक आहे. त्यानंतर वेलिंग मास्टर भरपूर वर्ष आपली मूर्ती घडवत होते. मूर्तिकारचं नाव काय होतं? दीनानाथ वेलिंग, वेलिंग दीनानाथ. मास्तर. बरोबर. वेलिंग मास्टर आज आणि हे हे आम्हाला तर माहितच आहे, पण लोकांपर्यंत हे नाव. प्रत्येक म्हणजे प्रत्येक मूर्तिकारांचा आज आयडल आहे बरोबर दीनानाथ बरोबर. वेलिंग मास्टर. मास्तरांनी भरपूर वर्ष घडवली. त्यानंतर मूर्ती करून गेली. त्यानंतर एक मूर्तिकार आपल्याला मिळाला, एक परत माझ्या त्यावेळेस एक लोक बघायला यायचे की डोळ्यांची जी आखणी असते, हा. फेस कट, तो एक पॅटर्न झाला त्यावेळेस. तो आपला मूर्तीकार होता अंकुश कांबळी. हे जी कुठल्या साली? हे आपलं नाही म्हटलं तरी 94, 1994-95 पासून मूर्ती घडवत होते ओके. अंकुश कांबळे. वेलिंग मास्टर नंतर ते आले. ते आले. बरोबर. त्यांनी देखील भरपूर वर्ष परचा माझा घडवला. सुंदर अशा मूर्त्या बनवल्या त्यांनी सुद्धा 12 ते 14 फुटात. ते करत असताना ज्यावेळेस ह्या गोष्टीची चर्चा होते मंडळात, की आपल्याला देखील त्यावेळेस ऑफर होती मास्तरांकडून, बरोबर. की तुम्हाला तुम्हाला देखील हवी असेल तर मी बनवेन. पण त्यावेळेस त्या लोकांनी ते डिसिजन घेतलं नाही, कारण मॅनपॉवर नव्हती. म्हणजे स्वतः मूर्तिकार बोलत होते त्या हो, टायमाला. ओके. मूर्तिकारांनी ऑफर केलेली, पण मॅनपॉवर नसल्यामुळे नाही म्हणाले. मग ती चर्चा होत असताना प्रत्येक, आज आपण पण यंगस्टर आहे, बरोबर बरोबर. आज मंडळात एक सांगायची गोष्ट सांगतो की कसं आहे, आज मंडळात तुम्ही बघाल तर मंडळाची जी मेन कार्यकारिणी आहे, त्या कार्यकारिणीमध्ये आज 90% जे आहेत ना, ते सर्व यंगस्टर आहेत, 35 वर्षाच्या खालचे आहेत. हे मी ऐकलेलं आहे खरंच, की ऑलमोस्ट सर्व बोलतात 35 वर्षाच्या आत आहेत मुलं लोक सर्व जे कार्य करतात ते. जी मेन कमिटी आहे, जी उत्सवाला आपल्याला काय करायचं काय नाही, ह्या सर्व गोष्टीचं जे डिसिजन घेतात, जी मेन कमिटी, उत्सव साजरा करायचा आहे, पण उत्सव साजरा करण्यात काय लागणार आहे काय नाही, ज्या मेन गोष्टीचं सगळं डिसिजन घेणार जी कमिटी आहे ना, ती 35ची कमिटी आहे. त्या 35 मधले नाही म्हटले तरी 30 ते 32 लोक हे असे आहेत ना, ते 35 वर्षाच्या खालचे आहेत. क्या बात आहे. आज क्या बात. यंगस्टर बोलतात ना, आज जे मंडळ चाललंय, नक्कीच जुन्या लोकांचा अनुभव, त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचा त्यांचा जो आशीर्वाद. पाठिंबा आहे आम्हाला, त्याबद्दल वादच नाही. आज ते विश्वस्त म्हणून ते लोक मंडळाची कामकाज बघत असतात. असं नाही की ते आज वयस्कर झाले म्हणून नाही. आज देखील आवर्जून आम्हाला विचारत असतात, मंडळाचा काय चालू आहे, कसं चालू आहे, काम कुठपर्यंत आलं काय नाही. सर्व गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवतात, खूप बारीक नजरेने ते लोक लक्ष ठेवतात. बरोबर. कुठे आम्ही चुकत असलो नक्की आम्हाला आमच्या चुका दाखवून देतात की ह्या गोष्टी अशा करून काही तुम्ही चुकतायत. आज त्यांचा कुठेतरी अनुभव आम्हाला, आज मूर्ती मोठी झाली आहे, मूर्ती मोठी करताना देखील त्या लोकांचा म्हणजे भरपूर सपोर्ट होता. आज त्यांच्या सपोर्टच्या शिवाय तुम्ही ही नाही गोष्ट नाहीच करू नाही, शकत. आज त्या हे आहे. लोकांनी इतकं मंडळ चालवत आणलंय, शेवटी त्यांचा अनुभव तर आपल्याला हवाच. बरोबर. मग त्यानंतर ही जी कमिटी बनली, सर्व यंगिश कमिटी, ही ओके. यंग मुलं आहे. ही कमिटी आमची बनली 2017ला. 2017 17ला, मध्ये. हो. 2017च्या मीटिंगमध्ये ज्यावेळेस सरचिटणीस म्हणून माझं नाव आलं, क्या बात आहे. त्यावेळेस मी अवघा
23 वर्षाचा होतो. आजपासून 10 वर्षापूर्वी. 23 वर्षाचा. 23 वर्षाचा. 23 वर्षाचा असताना मी पहिल्या पदावर आलो. आमचा अध्यक्ष जो आहे आता सुजित चव्हाण, तो माझ्या अगोदर सरचिटणीस होता. तो तर ओके. म्हणजे मंडळाचं 17वं वर्ष होतं, त्यावेळेस तो सरचिटणीस झाला. ओके. मंडळाच्या 74व्या वर्षी तो अध्यक्ष झाला आणि त्याच्या जागेवर मी आलो सरचिटणीस. सरचिटणीस म्हणून. पण नाही म्हटलं तरी आज आम्हाला दोघांना तो अध्यक्ष आणि मी सरचिटणीस होऊन हे 10वं वर्ष आहे आमचं. दोघांचा, हो. अध्यक्षाचा आणि सरचिटणीस. आणि योगायोगाने आपले जे सध्याचे मूर्तिकार आहेत अरुण दत्ते, त्यांचं सुद्धा 10वं वर्ष आहे. क्या बात म्हणजे है. ज्या वर्षी आम्ही दोघं पदावर आलो त्याच वर्षी मूर्तिकार आमचा बदलला गेला. कारण जी मुलांच्या मनामध्ये जी खंत होती की आपल्याला देखील 22 फूट मूर्ती हवी आहे. मूर्ती मागे करण्यामागे कारण एकच होतं की आपल्याला त्यावेळेस मॅन पॉवर अभावी आपल्याला ज्येष्ठ लोकांनी तो निर्णय घेतला नाही. कारण की आता मॅनपॉवर कमी हा. होती त्या टायमाला. पण तो निर्णय घेतला नाही. पण हे आम्ही स्वप्न म्हणजे यंग मुलं जे आहेत हे मंडळाच्या 60व्या वर्षीपासून हे स्वप्न बघत होतो आम्ही की आपली देखील मूर्ती 22 फूट हवी. बरोबर, बरोबर. मंडळाचं 60वं वर्ष झालं 2003 साली. 2003 पासून ते 2017 नाही म्हटलं तरी 14 वर्ष झाली. आज एक वनवास झाला मंडळाचा. बरोबर, बरोबर. त्या 14 वर्षात मंडळाने काय केलं? लोकांना दिसतो आज परचा महाराजा 2016ला जसं तुम्ही म्हणालात की 10-12 हा, 12 12 फुटाची 14 मूर्ती होती. फुटाचा. पण 2017ला 22 फुटाची झाली. 22 फूट. येस. ते 1 वर्षाचा डिसिजन नव्हता, तर त्यामागे 14 वर्षाचा अभ्यास होता. म्हणजे 14 वर्षाचा वनवास होता तो, हो हे डिसिजन घेण्यासाठी. हो, हे फक्त एक डिसिजन घेण्यासाठी. का डिसिजन घेणं सोपं आहे, पण उद्या कुठे ते डिसिजन चुकलं तर मंडळाच्या नावाला इमेज, मंडळाच्या नावाला कुठेतरी तो डाग लागेल बरोबर की आहे. ह्या लोकांनी गणपती मोठा केला पण ह्या गोष्टीकडे लक्षात नाही दिलं. ह्या ज्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याकरिता त्यानंतर मॅनपॉवर जमवली पहिला. त्यानंतर सर्व मॅनपॉवर जमवून सगळं मंडळामध्ये सगळी मॅनेजमेंट हलवली. कोणत्या गोष्टी आहेत त्यानंतर नक्कीच मुंबईचा राजा असेल गणेश गल्ली, त्यानंतर आपलं बाजूचा मंडळ नरे पार्क परचा राजा, सर्व मंडळाशी या मोठमोठ्या मंडळाशी मिटिंग करून त्यांचे अनुभव आपण जाणून घेतले की नक्की ह्या गोष्टी मागे कसं आहे. म्हणजे असं नाही की मला गणपती आज 22 फुटाचा करायचा म्हणून केलाय, नाही. नाही. आज पूर्वीपासून ते लोक करतात. बरोबर. आज कुठेतरी आपण उत्सव करतोय आणि ह्या गोष्टीत कधीच आम्हाला असं नाही वाटलं की आम्ही लहान ते मोठे किंवा त्यांनी आम्हाला कधी असं जाणू दिलं हे नाही सिस्टम आहे. की सिस्टम. आम्ही इतकी वर्ष करतोय तर आम्ही मोठे, कधीच नाही. आज आमच्या मंडळाची बॉन्डिंग इतकी छान आहे, इतकी सुंदर आहे ना की आजही नुसता उत्सव नाही, असं वर्षभरात कोण कुठेही भेटला आवर्जून भेटतो, एकमेकांना नाव देतो, बोलतो, एकदम मित्रासारखे. आज ते लोक देखील पूर्वीपासून ते मोठी मूर्ती करतात, पण ते बरोबर. लोक कधीच त्या लोकांनी आमच्याशी अशी वागणूक केली नाही की आम्ही पूर्वीपासून करतो तुम्ही आता. नाही. नेहमी आम्हाला होप्स देत असतात की केलं ह्या वर्षी छान झालं, आता येणाऱ्या वर्षी अजून छान करायचंय. बरोबर. होप्स देत असतात. नाही, ते आम्ही बघितलेलं पण आहे. हा. कधी वाद तर झालेला नाही. नाही, परत लालबागमध्ये हा, कधी नाही झाला. लालबागमध्ये ह्याच गोष्टी आहेत की गणेश उत्सव हा नुसता गणेश उत्सव नाही की प्रत्येक मंडळ हा मंडळ काहीतरी करतोय मग ह्याला वरचढ मी नाही. तो त्याच्या लेवलला जे करते, मला जे जमेल मी माझ्या लेवल करतो, पण आमची बॉन्डिंग आहे अजून. क्या बात. गणपती येतात विसर्जनच्या दिवशी, एकमेकांच्या आजूबाजूला येतात, ग्रेट भेट करतात, मैत्री दिसते, एक आम्ही आनंद व्हिडिओज मध्ये असतो. बघतो. हा, एक आनंद असतो. बाजूला भेटला, ग्रेट भेट झाली, ते त्यांचा मान देणार आपल्याला, आपण आपला मान देतो, त्यांचे पदाधिकारी मिळतात, आपले गळा भेट होते. ह्या सर्व गोष्टी घडतात, ह्या लोकांना दिसत बरोबर आहे. नाही पण त्या बरोबर. ह्या मिरवणुकीत गोष्टी घडतात. घडतात. कारण की एक सर्वच गोष्टी सारखे नसतात ना. हा, मेन ते आहे. बरोबर. मेन मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारिणी, कार्यकर्ते एकमेकांना भेटतात, शुभेच्छा तेव्हाच देत मग ती असतात. बॉन्डिंग होते. हो, Right. आणि हे नुसतं उत्सवापुरती नाही, ते हे वर्षभर रिलेशन जपलं जातं. बरोबर, बरोबर. तर त्यानुसार ह्या दोन मंडळाचा आपण अनुभव त्यांच्याशी डिस्कस करून, हे सर्व करून आपण ज्यावेळेस आम्ही दोघं पदावर आलो त्यावेळेस आम्हाला दोघांना कॉन्फिडन्स होता की आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये सोबत आहे, कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे की आपण करू. त्यामुळे आम्ही हा डिसिजन घेतला. आणि ते डिसिजन घेण्या अगोदर आपले जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, वयस्कर लोक, त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं की नाही, या गोष्टी आपल्याने होऊ शकतात आता. पण त्या टायमाला तुमचे जे खजिनदार होते, हा, म्हणजे आता पण आहेत, हो. त्यांचा डिसिजन काय होता? त्यांनी म्हणजे असा माइंडसेट केला होता की नाही, जे मंडळ करणार, जे मुलं करतील त्याच्यामध्ये त्यांचा नाही, असणार. त्यांचा एक मोठेपणा आहे तोच की जे काही कार्यकर्ते ठरवतील ते मला मान्य आहे. क्या कारण बात. आज इतकी वर्ष उत्सव करतायत कार्यकर्ते, तर साहजिक आहे ह्या गोष्टी करता म्हणजे ह्याचा पण काहीतरी विचार केला गेला, खरंच, त्या खरंच. गोष्टीवर काहीतरी
या लोकांनी ह्याचा अभ्यास केला, त्यानंतर डिसिजन घेत आहेत. आणि आपण जो आपला म्हणजे मूर्ती मोठ्या करण्यामागचा हेतू होता आणि जो आपला आपण जे 14 वर्ष काय काय गोष्टी केल्या, ह्या सर्व त्यांचा आपण सांगत होतो. बरोबर. 14 वर्षामध्ये हा, जे जे की काय काय करायचं होतं, केलंय, घडायचं आपल्याला होतं. काय प्रॉब्लेम येणार होते, तर हं. त्याच्यावर आपण अगोदरच सोल्युशन शोधलंय. म्हणजे पुढे जाऊन जर अशा गोष्टी घडल्या तर आपल्याकडे तयारी काय आहे त्या बरोबर, गोष्टी बरोबर. हाताळण्याची. सपोर्ट पाहिजे बस. किंवा बरोबर. मग ह्या सर्व गोष्टी घेऊन त्यांना विश्वासात घेऊन सगळं झालं, ठरलं तर मग मूर्तिकार कोण? सगळ्यात पहिला मोठा प्रश्न आला, की मूर्ती मोठी करायची, मूर्तिकार कोण असेल? बरोबर. मग त्यावेळेस आपली जी लहान मूर्ती होती 12 ते 14 फुटाची, त्यावेळेस आपल्या मूर्तीला ना धोतर नेसवल्याचे सचिन गुरव म्हणून, बुवा बोलतात त्यांना, ओके. आंबेवाडीत राहतात. तर त्यांनी सजेस्ट केलेलं, की ह्या वर्षी आहे ना सेंट्रल वर्कशॉपमध्ये एक नवीन मूर्तिकार आले, अरुण दत्ते. तुम्ही त्यांना एकदा क्या भेटा, बात त्यांची है! मूर्ती बघा. तर असं सहज म्हटलं ठीक आहे, सजेस्ट केलं. कधीतरी आपल्या फेऱ्या होतच असतात. हां, हां, हां. गणपतीच्या जेव्हा मूर्त्या बांधतात तेव्हा फेऱ्या होतात. बघितला फेस कट काहीतरी वेगळा होता. म्हटलं छान आहे, आपल्यासाठी काहीतरी वेगळा फेस कट होईल. वेगळा येऊ शकतो. बरोबर. मग असं ठरलं तर मग डिसिजन झालं की जाऊया. तर सर्वात सुरुवातीला आम्ही तेव्हा खातू शेठ होते, हां, हां. विजय खातू. विजय खातू शेठ सर. जवळ गेलो तेव्हा शेठशी बोलणं झालं मूर्तीबद्दल. पण शेठ त्यावेळेस म्हणाले की आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही की तुम्ही आणलेला स्केच बनवून द्यायला. बरोबर. माझ्याकडे रेडी मूर्ती आहे, ती तुम्ही घेऊन जात असाल तर ठीक आहे, पण तुम्ही सांगाल ह्या स्केचनुसार देईल तर होणार नाही. ते मंडळाला पण नाही जमणार ना. 14 वर्ष वनवास केल्याच्या नंतर आणि आपल्याला रेडी मूर्ती भेटत असणार. ते मंडळ ॲग्रीच नाही करणार. हो, तेच झालं. मग आपण शेठ म्हणाले नाही. मग शेठने पण सजेस्ट केलं तुम्ही अरुणशी एकदा बोलून घ्या. त्यानंतर आपण राजन खातूंकडे पण गेलो. त्यांच्याकडे पण सेम की मूर्तीचा ऑलरेडी त्यांच्याकडे ज्या मूर्त्या होत्या त्या तयार होत्या हां, त्यांच्याकडे आणि मूर्ती पुढे असतात. वर्किंग करायला दिवस कमी होते. त्यावेळेस मग शेवटी तिसऱ्यांदा आम्ही अरुणदादाकडे गेलो. अरुणदादाशी बसलो आणि एक योगायोगाने कसं तो पण यंगस्टर आहे आज. ओह! क्या बात है! आज जे आपल्याला काय हवं आहे हे त्याला देखील माहिती आहे की सध्या जनरेशनला काय हवं आहे, मार्केटमध्ये काय चालू आहे? मार्केट काय चालू आहे. बरोबर. हां, त्यावेळेस मग त्याशी मीटिंग झाली पहिला. आपण स्केच दिला, तो बोलला ठीक आहे बनवतो. आणि ती जी पहिली वर्कशॉपमधनं मूर्ती निघाली, कुठेतरी एक समाधान वाटलं. ज्यावेळेस गणपती गेटवर आला तेव्हा समाधान झालं की आपला वनवास इथे संपला. 14 वर्षाचा इतिहास आपला, म्हणजे जे स्वप्न होतं ते आज साकार 2017 मध्ये. 17 मध्ये. खरंच ती 2003 ते मूर्ती आहे ना, 2017 ती खरं बोलू ना, ती मूर्ती 2017 ची मनामध्ये घर केली आहे. ती उंदरावरची मूर्ती झाली आपली पहिली. राइट, राइट. ती मूर्ती ज्यावेळेस गेट वारली ना तेव्हा कुठेतरी एक समाधान झालं की आपण पहिल्या स्वप्नात साकार झालं. साकारलं. बरोबर. म्हणजे भरपूर कार्यकर्ते म्हणजे त्यावेळेसचा आनंदच वेगळा होता. आणि त्यामागचं दुसरं कारण असं होतं की येणारं त्याच्या पुढचं वर्ष होतं 2018ला, ते आपलं 75वं वर्ष होतं. ओके. 75व्या वर्षाला काहीतरी मग करायचंय. नवीन काहीतरी पाहिजे त्या हां, टायमाला. मग त्यासाठी आपण सुरुवात 74ला करू. जेणेकरून स्केच आर्टिस्ट कोण होता? म्हणजे मंडळामधून कोण द्यायचं की तुम्हीच नाही, नाही. सजेस्ट? त्यावेळेस आपल्याला स्केच विक्रांत साहसकर द्यायचे. ओके. 2017चा पण विक्रांत साहसकरचा स्केच होता. हं. विक्रांत साहसकरच्या आपण घरी जायचो, स्केच डन करायचो. मग मूर्तिकाराशी डिस्कस करून त्या सर्व मूर्त्या आपण घडवल्या. मूर्तिकाराने घडवल्या. तसंच सेम 2017ला पण अरुणदादाने घडवली मूर्ती. मूर्ती सक्सेस झाली. मग दादाशी बॉन्डिंग होत गेलं. मग 2018 75वं वर्ष काय करायचं? मग 75व्या वर्षी मूर्ती कशी करायची? मग आपण त्यावेळेस विक्रांतशी बोललो. विक्रांतने स्केच दाखवले. त्यानंतर भरपूर असे स्केच आर्टिस्ट झाले. त्यांच्याकडे आपण म्हणजे नाही नाही म्हटलंच तरी आपण 150 ते 200 स्केच रिजेक्ट केले. कारण 75व्या वर्षी. 75 2018ला. कारण प्रॉब्लेम असा झालेला की 2017ला जी मूर्ती झाली, मूर्ती खूप सुंदर झाली. पण येणारा 2018ला आपला 75 आहे. मग थोडी तरी त्याच्यापेक्षा थोडी वर मूर्ती हवी. ओके. त्याच्या लेवलमध्ये थोडी तरी वर हवी. कारण 75 वर्ष आहे. बरोबर. अमृत महोत्सवी वर्ष आहे. काहीतरी बरोबर. वेगळं हवं. स्केच बघतोय मिळत नाही, काहीच नाही, काहीच नाही. भरपूर स्केच आर्टिस्टकडे फिरलो. 150 ते 200 स्केच रिजेक्ट झाले. नाही नाही बघता पाठपूजन आलं. काय करायचं? अरुण दादा पण बोलतो, "अरे मूर्ती काय करायची? तुम्ही काय स्केच नाही आणला अजून काय नाही." अरे म्हटलं दादा होतच नाही. स्केच बघतोय पण त्या लेवलला म्हणजे 74ला जी मूर्ती झाली आहे, ती त्या मूर्तीच्या ह्याच्यात आपल्याला 75ची मूर्ती म्हणजे तेवढी बसत नाही. जे बसत नाही. पाहिजे ना औरात हां, ते नाही भेटत हां. आहे. मनाला समाधान अशी बरोबर, कुठे होतं. बरोबर. पाठपूजन झालं.
रात्री ट्रॉली देऊन आलो कारखान्यात. दादा विचारतो म्हणजे काय झालं? ट्रॉली दिले तरी मूर्ती काही सजेस्ट नाही. नाही. हो. दुसऱ्या दिवशी दादाला भेटायला गेलो. दादा मूर्ती काय करायची? दादा बोलते एक काम करा, आता मला 1 दिवस द्या. मी बघतो काय होते काय. पुढे आपण ठरवू. आणि लिटरली 2 दिवसानंतर दादाचा कॉल आला, की आता स्केच बघणं बंद करा. आता माझ्या डोक्यात एक मूर्ती आहे, ती आपण बनवूया. म्हटलं ठीक आहे. त्यावेळेस आम्हाला भरपूर लोकांनी सजेस्ट केलं, की कशाला तुम्ही स्केच वगैरे बघताय? तुम्ही महाराजा बोलता ना, महाराजा टायटल लावता. परचा महाराजा, लोक परचा महाराजा म्हणतात. मग महाराजा आहे ना, 75 वर्ष बसवून आणा सिंहासनावर मस्त महाराजा बसला असं. ते त्या गोष्टी आम्ही अरुंदाशी पण डिस्कस केल्या, की भरपूर लोकांनी सजेस्ट केल्या असं स्केच आर्टिस्ट. दादा म्हणतो ठीक आहे, महाराजा तर बनवायचा आपल्याला, पण आपण काहीतरी वेगळा महाराजा करू, की सर्वच बसवून मूर्ती आणतात, आपण महाराजा उभा करून आणूया. बरोबर. उभा करून आणूया म्हटल्यावर आम्ही पण विचारत, की भरपूर लोक बोलतात महाराजा बसवून आणा तुम्ही, बसवून आणा आणि हा उभा सांगतोय. तर दादा त्यावेळेस दादाचा शब्द आठवतो. दादाने ट्रॉली, आम्ही उभे आहे ट्रॉली समोर कारखान्यात, दादाने शब्द दिला होता. त्यावेळेस आपली मूर्ती गणसंकुलला बनली. भारत बनायला गणसंकुल. हा. ट्रॉलीच्या पुढे उभे तेव्हा दादाने शब्द दिला, की मी मूर्ती बनवतो, तुम्ही घेऊन जा, मी देईल ती मूर्ती. जर मूर्ती फेल गेली ना, तुम्ही मला मूर्तीचे पैसे देऊ नका. क्या बात आहे. म्हणजे इतका कॉन्फिडेंटली होते ते. एवढा कॉन्फिडन्स दादाने दाखवला. आता मूर्तिकार, त्यावेळेस आमची पण चर्चा झाली, तर मागच्या वर्षी आपण दिलेल्या स्केचची मूर्ती त्याने सक्सेस. सक्सेस केली. आता तो त्याच्या मनाची बनवते आणि आणि आपण 75 हो. वर्ष होता. आणि कसं आहे, मूर्तिकार आहे, जर आपण ह्याच्यावर विश्वास नाही ठेवला बरोबर. तर मग त्या मूर्तीत मजाच नाही. बरोबर. त्यावेळेस आम्ही त्याला फ्री हँड दिला. म्हटलं ठीक आहे, तू देशील ते. आणि ती मूर्ती आपण बघितली असेल, की महाराजाला दाखवला, पण दरबारातनं उतरताना, असा पायऱ्यावरनं उतरताना दाखवला. एका खरंच. बाजूला हत्ती आहे, हत्ती एका आहे. बाजूला उंदीर आहे, मुषक तो उंदीर आहे, हा, असं अब्दागिरी काहीतरी. धरून आहे. हा, बरोबर. तो महाराजा असा दरबारातनं उतरताना दाखवलाय. क्या बात आहे यार. ही संकल्पना दादाची स्वतःची होती. म्हणजे ही त्यांचीच संकल्पना होती. स्वतःची संकल्पना. मंडलाचा स्केच नाही, काही कुठल्या नाही, काही स्केच नाही. आर्टिस्ट नाही. आणि विश्वास. विश्वास. विश्वास ही गोष्ट. आणि दुसरी गोष्ट तर असं आहे की मंडळामध्ये सर्व सेम नसतात ना. आता आता समजा तुमचा त्यांच्यावर बॉन्डिंग चांगला आहे, त्यांनी तुम्हाला बोललं असणार की बुवा मी ही गोष्ट करतो, तू माझ्यावरती विश्वास ठेव. ठीक आहे, मला विश्वास आहे, पण इथं मंडळ आहे, घरगुती मूर्ती नाही. ही जर फेल झाली तर ते 2-4 लोक असतात त्यांच्यावरती येणार. तर मला असं बोलायचं आहे की ते पूर्ण मंडळाचा डिसिजन होता हो, की दादावरती विश्वास करायचा. पूर्ण मंडळाचा. कारण जो 2017ला 74व्या वर्षी जी दादाने मूर्ती बनवली ना, त्याने त्याच वेळेस मुलांचं मन जिंकलं होतं, की क्या बात. हाच म्हणजे जे आपल्याला हवं होतं तो हाच देऊ शकतो. म्हणजे आपल्या मनात ज्या काही गोष्टी आहे, सेम ह्याच्या मनात आहेत. म्हणजे जे आपल्याला हवं आहे तो हा स्वतः देतोय. आणि तर आपण आता दादा काय पण करा. आपल्याच ह्याच्यामधला जनरेशन मधला. हो. आणि शेवटी कसं आहे, दादा सुद्धा शेठच्या तालमीत तयार झालेला बरोबर. पैलवान आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. शेठच्या हाताखाली काम केलेला माणूस बरोबर. आहे. कुठला पार्ट कसा जॉईन करायचा, त्याला बॅलन्स कसा करायचा, कुठला सपोर्ट हे द्यायचा, बरोबर. आणि बारकाईने त्याने बघितले. मग असं करत त्यावेळेस त्याने ती महाराजा दाखवला, दरबारात उतरतोय, ही मूर्ती सक्सेस. मग तेव्हापासून मंडळाने डिसिजन केला, कार्यकारिणी आपल्या कमिटीने डिसिजन केला, की ह्यापुढे आपण स्केच बघायची नाही. जे काय होईल आता हा जी मूर्ती देणार ती मूर्ती आपण घेऊन यायची बस. आता तेव्हापासून आपण फक्त दादाला एकच विचारतो, की थीम काय आहे. ओके. थीम काय. कारण थीम माग विचारण्यामागचं कारण की जे आपल्या डेकोरेशन जे मागचं करायचं असते उत्सवात, हा हा, बरोबर. मंडपात, बरोबर. ते मूर्तीला मॅच झालं पाहिजे. बरोबर. मग त्यावेळेस त्यामुळे आता फक्त आपण डिसिजन थीम विचारतो. कारण कसं होते, अरुणदादाची एक गोष्ट आहे, आपण जेव्हा मूर्ती ठरवायला जातो, मे जून महिन्यात पहिली मीटिंग करतो, त्यावेळेस दादा एक स्केच दाखवतो, की यावर्षी आपण असा बनवूया परदा महाराज. म्हटलं ठीक आहे. पाठपूजनाला ट्रॉली दिली की दुसऱ्या दिवशी दुसरा स्केच असतो, ती नको, ही बनवूया. म्हटलं ठीक आहे. आणि जेव्हा आणायला जातो तेव्हा तिसराच गणपती देतो. क्या बात आहे. पण ते गणपती बाप्पा सक्सेस असतात ना एकदम. सक्सेस सक्सेस. म्हणजे तुम्हाला लिटरली म्हणजे मंडळाला स्केच देतच नाही नाही अरुण दादा. नाही, आम्ही फक्त थीम विचारतो. बाबा तू मूर्ती काही बनव, आम्हाला थीम सांग काय करायची, जेणेकरून आम्हाला डेकोरेशन वाल्याला सांगायला की अशीची थीम आहे, आम्हाला ह्या गोष्टीचं डेकोरेशन हवं. फक्त थीम विचारतो आता. क्या बात आहे यार. म्हणजे विश्वास. म्हणजे विश्वास म्हणजे एक कसं आहे, मंडळातले आज आम्ही असो कमिटी,
कार्यकारिणी पदाधिकारी म्हणा, विश्वस्त म्हणा किंवा कार्यकर्ते आज अरुणदादाकडे बघताना मूर्तिकार म्हणून नाही बघत. आज तो देखील आपल्या मंडळातले एक कार्यकर्ते ह्या नजरेने बघतात. आणि तितका मान अरुण दत्तेला देतात पण नक्की पूर्ण नक्की मंडळ देतो मान. नक्की मी ते नक्की बघितलेलं आहे. तो देखील आमच्याशी एक मित्रासारखा बोलतो. म्हणजे तो कधीच आम्हाला असं दाखवलं नाही की मी तुमच्या मंडळाचा फक्त मूर्तिकार आहे. आज येतो कधीतरी आमच्यात येतो, आमच्यात तो बसून जेवतो वगैरे, म्हणजे सर्व गोष्टी असा नॉर्मली की आपली भरपूर बालपणीचा मित्र आहे तसा वागतो तो. कधी त्याने असं आम्हाला जाणीवच होऊ दिली नाही की मी तुमचा मूर्तिकार आहे. मी पण तुमच्यातले एक कार्यकर्ते आहे. पण क्या बात आहे यार, त्यामुळे म्हणजे या गोष्टी सगळ्या सक्सेस आमच्या होण्यामागचं कारण मेन ते आहे. विश्वास आणि ते सक्सेसफुल आहे ना, म्हणजे असं आहे ना की भरपूर. मी एवढ्या मंडळांना बघितलंय. मी तुम्हाला पहिलाच मी बोलला की मी पण एक आर्टिस्ट आहे, हम्म. स्केच आर्टिस्ट मी पण आहे. मी पण गणपती बाप्पा घडवतो, मी पण करतो. मी उदय खातू यांच्या कारखान्यामध्ये असतो मी. हम्म. पण छोट्यासून छोटं मंडळ स्केचच्या शिवाय मूर्ती डिसाईड करत नाही. आणि परळचा महाराजा साकारताना आणि त्याच्या पाठचा कारण म्हणजे न बघता हम्म. खाली ते एक असं आहे की म्हणजे कॉन्सेप्ट काय असणार इतका विचारायचा म्हणजे आपल्याला डेकोरेशन करायचं. बस बाकी मूर्तीचा अनुभवच नाही माहिती. काही नाही. क्या बात आहे. मागच्या वर्षी सुद्धा तेच झालं. बोलायला गेलं थोडक्यात तर हे अरुण दत्तेनी कमवलेली कमाई आहे. कमाई आहे. नक्कीच ही गोष्ट आहे. नक्कीच. मागच्या वर्षी सुद्धा सेम पाटपूजन झालं. मूर्ती काय करायची काय नाही. दादा थीम सांगतो रे, बघू नंतर. लिटरली म्हणजे आपण पाटपूजनला झालं, ट्रॉली देऊन आलो, 10 दिवस ट्रॉली रिकामी होती. मुलं रोज जायची, अरे दादाने काय केलंच नाही, दादाने काय केलंच नाही. आम्ही पण जाऊन गेलो, अरे अरुण दादा ट्रॉली आली अजून काय केलं नाही, काम काय आहे नक्की. त्यावेळेस तो बोलला आपण ह्यावेळेस ना थोडी बॅलन्स करूया मूर्ती. आपली मूर्ती बॅलन्स झाली, बॅलन्सिंग 2024ला, आपलं सॉरी 2023ला जी घोड्यावर होती, घोड्यावरती होती. हा ती बॅलन्सिंग झाली. पण घोडे असल्यामुळे ती बॅलन्सिंग कळत नव्हती नक्की काय आहे ते. हा बरोबर. तर आम्ही म्हटलं एक बॅलन्सिंग झाली, नॉर्मल असेल, म्हटलं ठीक आहे तुझ्या याने घडव मूर्ती काय आहे ती, पण घेऊ दो. आणि त्यावेळेस त्यांनी ज्या पोझिशनला ट्रॉली आपली होती, गणपती सरळ बघायलाच मिळत नव्हता. कारण त्याच्या पुढे देखील इतर ट्रॉल्या लागलेल्या म्हणजे आत्ताचा 2025चा 25चा, राईट जो बरोबर. आपल्याला म्हणजे नाही समजूनच येत नव्हतं. 2025चा वर्ष म्हणजे एक मंडळासाठी एक वेगळं वळण घेणार होतं. एक मंडळाला एक वेगळी आपल्याला दिशा. एक दिशा मिळाली, एक वेगळं नाव मिळालं की बॅलन्सिंगचा राजा. अरुण दादाला देखील हे नाव मिळालं बॅलन्सिंग किंग. किंग राईट बरोबर. त्याच्या मागे त्याची भरपूर मेहनत आहे, त्याबद्दल वादच नाही. आज लोकांनी बघितला, आज तो गणपती व्हायरल लोकांना कळला. पण तो गणपती घडत असताना लोकांना हे माहित नसेल की गणपती घडवताना त्याने कसा घडवलाय. आपली ट्रॉली अशी क्रॉस लावली आणि त्याच्या पुढ्यात देखील गणपती आहे, मलबार हिलचा वगैरे अशी बरोबर हा गणपती धारावीचा होता. गणपती, भरपूर ट्रॉले आहेत. एका कोपऱ्यात उभा राहून तो मूर्तीचं सजेशन देत होता की असा पाय लावा, तसं हा अशी फिरवा, तशी. म्हणजे मूर्ती बनवताना जी मूर्तीची बॅलन्सिंग त्याला सुद्धा माहित नव्हती की किती की ही- गणपती झुकलाय हा खाली. हा बरोबर. बनवते कारण त्यावेळेस त्याला तिथे फिरायला जागाच जागाच नव्हती तिथं, लिटरली जागा नव्हती. मूर्ती बनवली. आम्ही पण म्हणतोय नेहमी धावून बघताना नॉर्मल ठीक आहे वाटलंय, कारण आपण त्याला मूर्ती देताना फक्त मंडळाचं एकच सांगणं असते की आम्हाला हाईट 22 फुटाच्या आत दे. कारण लालबागचा जो ब्रिज आहे त्या ब्रिज खालनं वळताना त्याची जी हाईट आहे ती 23 फूट आहे. ओके. हा, तर त्याच्या खालनं मूर्ती जाईल त्यासाठी आम्हाला 22 फुट देत त्याला. त्यामुळे आपण रशी बांधून देतो की दादा या रशीच्याच खाली आम्हाला मूर्ती हवी. 22 फुटावर आपण रशी बांधून देतो. मंडळातले 2 कार्यकर्ते जातात त्या बांबूंवर कडून ती रशी बांधून देतात खालनं टेप लावून ओहो. की जमिनीपासून आम्हाला 22 फूट मूर्ती हवी. म्हणजे ट्रॉली पासून ते हो. पूर्ण मूर्तीपर्यंत जमिनीपासून ट्रॉली हा धरून. म्हणजे 22 फूट हा टोटल 22 फूट. हो, म्हणजे शेवटचा मुकुट आपला 22 फुटावर हवा, नाहीतर ब्रिज खालनं गणपती जाणार नाही. म्हणजे 19-20 झालं तर म्हणजे नाही. थोडासा प्रॉब्लेम होतो. हो, त्यानंतर नुसती हाईटच नाही तर आपल्या जो गल्लीचा एंट्रन्स आहे ज्यावेळेस आगमन होतं ओके. स्टेशनच्या परळ स्टेशनच्या ह्या बाजूला त्या आपला गल्लीमध्ये. गणपती येताना असं फिरून येतो. ओके. गौरीशंकर मिठाईवाल्याकडनं असा हा हा आपला हा ती एल्फिस्टन ब्रिज हा कडनं येतो. हा हा. ती गल्लीची तुम्ही जर आज त्याची साईज बघाल तर 14 फुटाची गल्ली आहे फक्त. त्यामुळे दादाला सांगतो की मूर्ती बनवताना 14 फुटाच्या आत बनव. जेवढी ट्रॉली आपली 12 फुटाची, त्या 12 फुटाचं ट्रॉली बनव. त्यानंतर हाईट आहे
म्हणजे मूर्तीची हाईट तर 22 फूट सांगितली, पण जी हाताची जी पोझिशन असते ती तुम्ही बघाल तर एका बाजूला मोठा पिंपळाचं झाड आहे आणि एका बाजूला दुकान लाईन आहे. ती दुकान लाईनची हाईट जी आहे ती 11 फूट आहे. मग सांगताना ते पण सांगतो की ही 11 फुटाची हाईट आहे, तर जो बाप हात घेशील तो 11 फुटाच्या वर घे. लास्ट लास्ट मूर्तीला तुम्ही बघितलं असेल, जो बॅलन्सिंगला जी शेवटचा हात ज्याच्यात ढाल होती, तो हात त्याने 12.5 फुटावर बसवलेला. म्हणजे जमिनीपासून 12.5 फुटावर, आणि त्या दुकानाची हाईट आहे 11 फूट. 11 फूट म्हणजे त्या दुकानाचा छत आणि तो हात याच्यात फक्त 1.5 फुटाचा गॅप होता. क्या बात आहे. म्हणजे नुसती फुल बॅलन्सिंग नव्हती, मेजरमेंट फुल. नुसती बॅलन्सिंग नव्हती, तर परफेक्शनिस्ट म्हणतात ना, ते तो ज्यावेळेस त्याने तो अनुभव घेतला ना तिथे आगमनाच्या वेळी, त्याला कळलं असेल परफेक्शन म्हणजे काय. बॉस, नुसता परफेक्शन मेन इम्पॉर्टंट आहे. आणि नुसतं ह्या बॅलन्सिंग नाही. गोष्टीसाठी खरंच तुम्हाला आहे ना सॅल्यूट आहे. न. कारण की आपण जेव्हा परफेक्शन देतो ना, तेव्हा मूर्तिकार मूर्ती घडवतो. आपण परफेक्शन नाही दिला, मूर्तिकारला माहीतच नाही की आपल्या मंडळाची मूर्ती कुठून जाणार आहे, कशी जाणार आहे, तिथं काय अडी अडचणी आहेत, हे मूर्तिकारला माहीत नसतो. हॅट्स ऑफ म्हणजे तुम्हाला पण आहे मंडळाला, पण अरुण दादाला पण आहे. कारण की बॅलन्स करणं हे सोपी गोष्ट नाही. आणि 365 डिग्री त्यांनी पूर्ण बॅलन्स केलेलं आहे. बॅलन्स म्हणजे 14 फुटाची बॉडी आपली, आणि ती पूर्ण बॉडी हवेत होती. हा, पूर्ण हवेत होती. पूर्ण म्हणजे बॉडी. लिटरली ट्रॉली हिथं होती आणि तो गणपती बाप्पा असा पुढे होता. तीच खरी मजा होती आगमनाच्या दिवशी. कसं आहे, आज वर्कशॉपच्या गेटमधनं ज्या ट्रॉल्या बाहेर येतात, सुरुवातीला गणपती बाप्पाचे पाय बाहेर येतात, नंतर जी काय बॉडी आहे, तो गणपती बरोबर बाप्पाचा बरोबर. हात वगैरे दिसतो. पण मागच्या वर्षी पहिल्यांदा असं झालं की गणपती बाप्पाचा चेहराच पहिला बाहेर आलाय. लिटरली अंगावरती काटे आले. लिटरली. म्हणजे जो मुकुट बाहेर आलाय, जे बाहेर कार्यकर्ते जे लोक आहेत बघतात, ते विचारतात की हा काय सीन आहे. म्हणजे सुरुवातीला चेहरा चेहरा दिसतोय, दिसतोय, चेहरा दिसतोय. बाकीची बॉडी दिसत नाही. आणि ज्यावेळेस पुन्हा गेटच्या बाहेर तेव्हा कळलं, अरे टोटल गणपतीच हवेत आहे, हवेत आहे. टोटल क्या मूर्ती बात आहे. हवेत आहे. आणि त्या बॅलन्सिंग साठी तर त्याला हॅट्स ऑफ आहे. ते तर आहेच. पण पण ह्याच्या पुढे अशी मूर्ती बॅलन्सिंग करणार म्हणजे विचार आहे काय? तो एक विडा बॅलन्सिंग घेतलेलाच आहे की बॅलन्सिंगच करायचा पुढे? नाही, विडा तर नाही घेतलाय, पण कसं आहे, एक दादाचं पण स्वप्न होतं, त्याला एक बॅलन्सिंग करायची होती. ओके. बॅलन्सिंग करायची होती, पण बॅलन्सिंग करणार समोरचं मंडळ पण तेवढं रिस्क घेणार पाहिजे. बरोबर मी आहे. असं नाही म्हणत आम्ही रिस्क घेतली, आम्हाला त्याच्यावर विश्वास होता. विश्वास दाखवला तुम्ही. आम्ही रिस्क नाही घेतली, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला विश्वास की हा दाखवला. जे काय देणार ते आम्हाला परफेक्ट देणार. आम्ही रिस्क नाही घेतली. तू देतोय, आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. त्याला देवावर विश्वास होता. बस. तो म्हणाला मला विश्वास आहे देवावर, फेल नाही होणार. बोला आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. पण खरंच एकदम तो तो म्हणाला तेच की मला एकच आहे की माझ्याकडनं जर कोण घेऊ शकतो, मी पहिला तुम्हाला रेफर बरोबर. करतो. आणि ते कामगिरी पण तुम्हालाच दाखवू शकतात. हो. मी तेच बोला म्हणजे दादा बरोबर माझे पण 2-4 गोष्टी होतात. दादाच्या मनात असा पण होता, की मी मूर्ती तर बनवली. हम्म. आता मंडळ कसा घेऊन चाललाय, कुठल्या प्रकारे, ते एक त्यांना पण तसं होतं ना, की जेव्हापर्यंत ती मंडळात मूर्ती बसत नाही, जेव्हापर्यंत त्या मंडळात मूर्ती जात नाही, त्यांचा मन पण एकदम. मी त्या टायमाला होतो आगमनाच्या दिवशी. हम्म. तर दादा बोलत होता, यार गणपती बाप्पा असं नाही का. पण ते सक्सेसफुलीच्या पाठचा कारण आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद अरुण दत्तेवर. हो, नक्कीच. दादाने आम्हाला त्यावेळेस सांगितलेलं, कारण मुळात हे जे आपलं मंडळ आहे, आपल्या मंडळाची जी सुरुवात होते, सुरुवात आपली ज्यावेळेस आता मीटिंग झाली, आपल्या ज्यावेळेस वर्गणी सुरुवात होते, तेव्हा पावतीचं पूजन असते. ते आपलं ना पूर्वीपासून आपलं एक आमची कुलदैवत आहे, जरीमरी माता. ओके. तिचं मूळ स्थान आहे. आपण ज्या मंदिरात बसले ते देखील जरीमरी मातेचंच मंदिर आहे. पण त्याचं मूळ स्थान आमचं, जो आता टॉवर आहे, शत्रुंजय टॉवर, तिथे मूळ स्थान आहे. उत्सवाचा प्रारंभ, उत्सवाची सुरुवात ही तिथून होते. पहिला नारळ, पहिला मान तिला दिला जातो. म्हणजे तिच्या इथे माता टेकल्याशिवाय मंडळाचं पुढे काही पान हलणार नाही. आज नवीन ट्रॉली बनवली आपण. ट्रॉलीची सुरुवात देखील पहिला तिला श्रीफळ देऊन, तिच्याकडे हात जोडून ट्रॉलीची सुरुवात केली. पावती पूजन सुद्धा तिच्याच मंदिरात होते. आपण ज्यावेळेस आपल्या गणपतीचं आगमन असते, आगमनाला निघायच्या अगोदर पहिला नारळ तिच्याकडे ठेवतो की आज आगमनाला चाललोय, लक्ष ठेव. त्यानंतर आपल्या पूजेच्या मूर्तीचं आगमन असते, ती आपण पालखीतनं आणतो. क्या बात आहे. ती पण तिथे जायच्या अगोदर तिथे नारळ ठेवतो, पूजेची मूर्ती आणायला चाललोय, लक्ष दे. त्यानंतर आपला प्राणप्रतिष्ठापना येते पहिल्या दिवशी, ती सुरुवात व्हायच्या अगोदर तिला नारळ दिला जातो.
सत्यनारायणची महापूजा, पहिल्या दिवशी ओटी भरली जाते. विसर्जनला निघतो, पहिला तिला नारळ देण्यानंतरच ट्रॉली हलवणार. म्हणजे या सर्व गोष्टी झाल्यानंतरच आपण तिला हे करतो. म्हणजे देवीला मान दिल्याशिवाय या गोष्टी होत नाही आपल्या. होत नाही, बरोबर. त्या गोष्टी झाल्यानंतर म्हणजे सुरुवात आपली तिथून आहे. भले म्हणजे आपण गणेशोत्सव एकदम करतोय, गावासारखी पद्धत आहे एकदम. म्हणजे आपण आज हिंदू धर्मात आहे की प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणेशोत्सवापासून होते. बरोबर, आपल्याकडे गणेशोत्सव तर आहे त्याबद्दल नाही, बरोबर, पण आपली सुरुवात ही जरीमरी मातेपासून होते. कारण ती बरोबर. आपल्या जागेची आज अकवालदार आहे. आज तिच्या जागेत आपण उत्सव करतोय. मग पहिला मान तिला आपण देतो. त्यानंतर आपली सुरुवात होते उत्सवाची, सर्व ह्या गोष्टींची. असं करत करत आपण पुढे सर्व ह्या गोष्टी करत असतो मंडळाच्या मार्फत. क्या बात आहे. आता दादा, आपण अरुण दादाच्या कामाच्या बद्दल आपण बोलणं केलं. हम्म. त्यांची कामगिरी पण तुम्ही दाखवली कशी असते. मंडळाचा विश्वास कसा असतो अरुण दादावरती. परत अरुण दादाला मंडळावरती कसा विश्वास आहे ते तर झालं. पण एक प्रश्न असा होता, माझा मित्र अण्णा प्रेम, तर मला असं विचारायचं होतं की सजेस्ट अरुण दादा करतो, हम्म. माइंडसेट अरुण दादा करतो, स्केच कोण काढतो? कारण की मूर्ती डायरेक्टली नाही बनवू शकतो. म्हणजे हा माझा पर्सनली एक्सपिरियन्स आहे माझा पण. एखादा मूर्तिकार तुम्हाला विश्वासाने मूर्ती देतोय, तो तुम्हाला न दाखवता तो मूर्ती घडवतोय, बरोबर ना? पण तोही स्केच काढल्याशिवाय तो पण मूर्ती घडवणार नाही, काहीतरी ड्रॉ करत असणार. तर असा आहे कुठला व्यक्ती जो ड्रॉ करत असणार, स्केच करत असणार? ती जी आपली मूर्ती जी झाली ना 2023 ला घोड्यावरची, त्यावेळेस माझ्या मते ते तुम्ही नाव घेतलं प्रेम अण्णा, अण्णा. म्हणजे एक रोहित असेल, यांची तिथे आमची पहिल्यांदा भेट झाली की त्यांच्या तुमच्यासोबत मंडळाचा गणपती असतो, बरोबर, बरोबर. कुलाव्याचा महागणपती. महागणपती. हा, तर ते लोक त्या मूर्ती ते नेहमी तिथे येत असतात, आमचं सुद्धा जाणवते. त्यावेळेस भेटणं झालं, एकमेकांशी ओळख झाली, ओळख होता होता बोलणं सुरू झालं, दोस्ती झाली. बरोबर. मग त्यावेळेस दादा मूर्ती बनवत होता की आपण यावेळेस अशी अशी घोड्याच्या रथात मूर्ती दाखवूया. त्यावेळेस अण्णाशी पहिला ओळख झाली की ह्यावेळेस पेंटिंगचं काम अण्णा करणार आहे. ओके. म्हटलं ठीक आहे. त्यावेळेस त्याने त्याच्या मोबाईलमध्ये त्याची स्केच दाखवले. तुमच्या मूर्तीची स्केच दाखवलेली? नाही नाही, म्हणजे त्याच्या पेंटिंगचे म्हणजे ओके, त्याचं म्हणजे वर्क त्याची दाखवलं. कामगिरी, हा, त्याचे काम, अण्णाची काम. तो काय काम करतो काय नाही, बरोबर. या सर्व गोष्टी त्याने दाखवल्या. त्यानंतर मग अरुण दादा म्हणाला की ह्यावेळेस अण्णा ह्या गोष्टी करणार आहे. त्यावेळेस अण्णाने आम्हाला त्या गोष्टी दाखवल्या की असे घोडे आहेत, असे असे आपण रंगवणार आहोत. फोटोत दिसत होते, हम्म, हम्म, शेवटी फोटो आहे, काही करू शकतो, पण बरोबर. रिअल मध्ये उतरवणं तितकं सोपं नाही. त्यानंतर बाप्पाची आखणी असेल, आखणी सुद्धा अण्णा करणार आहे. लहान मुलगा पहिल्यांदा आपल्याला भेटलाय, विश्वास. तिथं विश्वास पण काय? ती गोष्ट येते विश्वासाची. नक्कीच. पण नंतर मग आपल्या ठरल्याप्रमाणे अरुणदादाने सांगितल्या म्हणजे काहीतरी नक्की असणार. बरोबर. अरुण दादाला त्याने प्रेम विश्वास ठेवलाय. अण्णावरती विश्वास होता हो, आणि तुम्हाला दादावरती, अरुणदादावर. अरुण हा, दादावरती. बरोबर. त्यावेळेस अण्णाने जेव्हा फर्स्ट टाइम ते पहिल्यांदा जे घोडे रंगवले, लिखाई केली पूर्ण. बस तिथे सर्व संपलं. म्हणजे मंडळाला असं वाटलं की कोणतरी आपल्याला भेटलेलं आहे, हो अण्णा. हो, नक्की. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे, आपल्या गणपतीची आखणी आहे अण्णाच करणार. आणि ते पण कधी कधी जातात तिथे, आज दादा भेटला की दादासोबत मजाक मस्करीत बोलून जातात की आपल्या गणपतीची आखणी करायला अण्णालाच द्यायचं, बाकी कोणाला नाही, अण्णाच करणार. जे काय असेल प्रेम अण्णाच करणार आपली आखणी. मदतीचं गंमतीचा पाठ आहे. पण कार्यकर्त्यांना जसं ह्या मूर्तीच्या बाबतीत अरुण दादावर विश्वास, तसा आखणीच्या बाबतीत म्हणा अण्णावर आहे की अण्णा म्हणजे ते बरोबर. जी नजर आहे बाप्पाची, अण्णा खूप छान घडवतो. आणि त्याच्या पाठचं कारण असं आहे की जेव्हा लहानापासून अण्णाला मी ओळखतो. म्हणजे अण्णाचा जन्म आणि माझा जन्म गीतानगरमध्ये झालेला आहे, कुलाबा एरियाच्या विभागात येतो. त्याला लहानापासून बघतोय मी तर. पण त्याची कामगिरी आहे ना, मी जेव्हा माझा छोटासा कारखाना चालू केला, आज आमच्या कारखान्यामधून मूर्त्या न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि लंडनमध्ये आमची मूर्त्या जातात, म्हणजे कारखान्यामधून. ज्याच्यावरती काम तेव्हा मला अण्णा लिटरली गावावरनं आलेला, मला बोललेला की दादा मैं भी काम करता हूँ. मेरा क्या काम करते? मैं मट्टी का गणपति बनाता हूँ. मैं बोला
क्या बात कर रहा है तू, मेरे को पेंटिंग के इसमें देखा है, मट्टी काम में कभी देखा नाही आहे. तर अण्णा बोला नाही दादा मी करतो. तर मी बोला ठीक आहे. मी बोलला माझ्या घरी पण गणपती बसतो, माझ्या घरासाठी तू गणपती बनव. तर मी त्याला 1 तास दिला, तू बनव. आणि त्याला बोलला की मी रात्रभर तुझ्यावर बसणार नाही. मी तुझ्या जिथं तू चुकणार मी तिथं तुला दाखवणार नाही. कारण की इतका तू कॉन्फिडेंटली मला बोलतोय की मी मूर्ती बनवतो. तर मी बोला बस. रात्री तो बसला, सकाळी तो उठला. लिटरली 7:30 वाजता मला त्यांनी फोन केला, दादा क्या कर रहे हो? सो रहा हूँ. मैं आ जाओ ना प्लीज. मी त्याच्या घरी गेला. जेव्हा ती मूर्ती बघतली, भाई तू क्या करताय तू? अण्णा मातीकाम पण करतो. अण्णा जेव्हा अरुण दादाकडं आला त्याच्या पहिला, जेव्हा माझ्याकडे काम करत होता तेव्हा तो तिथं मार्केटमध्ये जे त्याला आणायचं होता ना, लहान मूर्त्या, घरातल्या गणपतीवरती तुम्ही काही पण करा ते मार्केटमध्ये नाही दिसत, कारण की ते घरगुती गणपती असतात. तो तो बोला दादा मेरे को ये चीज़ है ना मार्केट में लेके जाने का, तो क्या करूँ, मैं नया नया आँख बनाव क्या इधर. मी बोलला त्याला तुला जे करायचंय कर. आणि जेव्हा त्यांनी केलं त्याच्यानंतर सर्वात पहिला त्याचा काम होता ना, तो होता आपल्या मानाचा गणपती म्हणजे परळचा महाराजा. नाही, खूप गुणी कलाकार आहे. अरुण दादाने पहिल्यांदा त्याला तिथे चान्स दिला. आणि अरुण दादाचं एक आहे की मला जे काही नवीन एक्सपेरिमेंट करायचे तो हक्काने आपल्या मंडळासोबत करतो, की नाही माझा हक्काचा मंडळ आहे, म्हणजे मी जरी कुठे चुकलो तर हे लोक मला सांभाळून घेतात. सांभाळून घेते. मला विश्वास आहे तो चुकणार नाही. नाही बरोबर. पण त्याला सुद्धा एक गॅरंटी आहे, एक कॉन्फिडन्स आहे की मला कुठल्याही नवीन गोष्टी सुरुवात करायची आहे यांच्यासोबत बरोबर. करायची. मला जी गोष्ट दाखवायची तो हा माझंच मंडळ मंडळ आहे. आहे, माझंच मंडळ आहे, उद्या चुकलं तरी समजून घेतील. नाही ती गोष्ट तर आहे. त्यामुळे तो ज्या एक्सपेरिमेंट असतो, जशी स्वतःची असेल बॅलन्सिंग, आज त्याच्याकडे एवढं मोठं नाव आहे बॅलन्सिंग किंग म्हणून त्याला लोक किंग बोलतात. जो टॅग पडलाय ना बॉस, हा, खरंच. तसंच अण्णाला सुद्धा तुम्ही बोलतात पहिला जो ब्रेक देणं महत्वाचं आहे. दिला पण कोण, हेच मंडळ. का उद्या काही झालं तरी सांभाळून घेणं, जसं मला सांभाळलं. तसं आणि आम्हाला विश्वास आहे हा देणार तर चांगलंच देणार का वाईट देणार. बरोबर बरोबर. पण आपण आज इथं एक दुसरा टॅग पण देऊ शकतो, परफेक्शन. मंडळाचा परफेक्शन हे खूप छान आहे आणि सिस्टमॅटिक आहे. कारण की मी येतानाच बघितला, मी विचार केला की मूर्ती कशी जायत असेल. तर ती गोष्ट छोटी मोठी गोष्ट नाही, ती परफेक्शनची गोष्ट येते ना, तिथं आपण त्या गोष्टीसाठी नडतो. आणि मूर्तिकार पण विचार करतो त्या जागेवरती की इथून मला मूर्ती त्यांना घेऊन जायची आहे मंडळाला. तर तो जो मेजरमेंट असतो, अगर त्या मंडळ आणि मेजरमेंटच्या ह्याच्यामध्ये चुकी केली, मूर्तिकार तिथं चुकतो. नाही, त्या बाबतीत पण अरुण दादाचं एक सांगावं लागेल की तो स्वतः गल्लीत 2-3 वेळा येऊन गेला. स्वतः ती जागा डोळ्याने त्याने बघितली, स्वतः म्हणजे डोळ्याने. ते स्वतःहून येतात स्वतः. आणि मेजरमेंट आणि स्वतः ते घेतात. सुद्धा येताना अण्णाला घेऊन आले. हे तुम्ही म्हणा रोहितला घेऊन म्हणजे त्याची सर्व जी टीम आहे त्यासोबत जी रोज असते त्यासोबत त्यांनी, आम्हाला सुद्धा माहित नाही, आम्ही घरी झोपले, रात्री 2 वाजता येऊन गेले. क्या बात आहे. दुसऱ्या दिवशी आम्हाला फोटो दाखवले, हे बघा तुमच्या गल्लीत येऊन गेलाय, सगळं माप मी बघितलंय कुठे कसं. त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याने तो जो 2025चा जो बॅलन्सिंगचा राजा आपला परदामध्ये तो घडवला नक्की. त्याने. खरंच परळचा महाराजा खरंच लोकांच्या आणि गणेश भक्तांच्या मनामध्ये घर केलेलं आहे खरंच. आणि ही मंडळाची पण कृपा आहे आणि अरुणदादाची पण कृपा आहे की त्यांनी त्यांची कामगिरी दाखवली आणि मंडळाने त्यांच्यावरती विश्वास दाखवला. तर थँक्यू, धन्यवाद. तुम्ही इतका टाइम दिला त्याच्याबद्दल आभारी आहे. आपल्या चॅनलच्या बद्दल तुम्ही काय बोलू शकता? नक्कीच सगळ्यांना विनंती आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि असेच जसं तुम्ही वारंवार आपल्या मंडळाला साथ देतात, तसेच आपला भाऊ विनेश याला सुद्धा तुम्ही साथ द्याल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. जय महाराजा. जय महाराजा. थँक्यू.